बऱ्याच प्रमाणामध्ये पुण्यात तुम्ही बघितलं तर एवढे सगळे बिल्डर आहेत. मी म्हणतो की पुण्यात बिल्डर म्हणजे दर लोकेशन, दर एरिया आणि प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. बरोबर. पुण्यात असं नाही आहे की 1000 बिल्डर आहे किंवा 1000 प्रोजेक्ट आहे. दर प्रोजेक्टच्या परिसरात तुम्हाला 1 किलोमीटरमध्ये कमीत कमी तुम्हाला 7-8 प्रोजेक्टचं तुम्हाला कॉम्पिटिशन मिळणार. बरोबर. आज हे पण सांगेल की बरेच पुणेकरांनी जर का मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतला नसेल तर तुम्ही प्लीज आत्ता जावा, तुम्ही बघा. जे आपला सिव्हिल कोर्टाच्या बाहेरचा जो स्टेशन आहे ते मी जेव्हा बघितलं, आय एम प्राऊड पुणेकर टू हॅव सच अ ब्युटिफुल इंटरनॅशनल लेवल मेट्रो स्टेशन. आणि तो मेट्रो स्टेशन बघितल्यानंतर मला पुण्यात अजून कॉन्फिडन्स आला. बरोबर. आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी बरेच पर्याय आहेत, जसे की स्टॉक मार्केट आहे, गोल्ड आहे, बाकीचे पण आहेत. मग आजच्या कंडिशनमध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकडे तुम्ही कसं बघता? त्याचं दुसरं कारण अजून आहे की वाय पुणे इज बिकॉज पुण्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची तुम्हाला संधी मिळते. ते आहे तुम्हाला IT मध्ये काय काम करायचं असेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये तुम्हाला काय करायचं, बरोबर, तिकडं तुम्हाला प्रोग्रेस. आणि तिथं पण नेव्हर एंडिंग हे आहे. एज्युकेशन कोणाला करायचं असेल, कोणाचा एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट आहे तर पुणे आज पण ओपन आहे. पुणे ह्या शहरात इन्व्हेस्टमेंट केला तर तुमचं इन्व्हेस्टमेंट चुकीचं जाणार नाही. पुढचे 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष पुणे विल सी अ लॉट ऑफ प्रोग्रेस. आता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस रिअल इस्टेटचे आपण बोलतो, समजा त्याच्याबद्दल डिस्कस करतो, त्यावेळेस पुण्याचं नाव तर येतच, पण मग मुंबईचं नाव पण येतं. मग या दोघांमध्ये तुम्ही कसं कम्पेअर कराल तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की काय दोघांची कंडिशन आहे? श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू योगेशजी. इट्स अन ऑनर. हे माझा पहिल्यांदा पॉडकास्ट करण्याची संधी आहे आणि ते तुमच्या हस्ते चालू होते, त्याचा मी खूप खूप आभारी आहे. येस. तर आता अनुजी, मी स्वतः तर खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, पण आपली जी ऑडियन्स आहे की ज्यांनी हा पॉडकास्ट हे पहिल्यांदा पाहत आहेत, त्यांना तुमच्याबद्दल काय सांगाल, की तुम्ही कोण आहात? मी अनुज गोयल. जन्म पुणे. तर मी पुन्हा सांगेल की मी पुणेकर आहे आणि पुणेकर राहील. आणि पुण्याने मला खूप खूप दिलं आहे. पुण्यात माझा जन्म झाल्यानंतर मी एज्युकेशन पूर्ण पुण्यात कंप्लीट केलेलं आहे. आणि माझी ओळख म्हणजे मी एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहे आणि रिअल इस्टेट डेव्हलपर बरोबर बाकी इतर काय बिझनेसेस करतो. आय हॅव अ फॅमिली. माझी 2 छोटी मुली आहेत. अरे वा. आणि हे माझं बॅकग्राऊंड. आता तुमचा जो गोयल गंगा डेव्हलपर्स नावाचा खूप मोठा ग्रुप आहे, तरी याची ओव्हरऑल स्टार्टिंग कशी झाली होती? माझे वडिलांनी आणि माझे काकांनी वे बॅक, आम्ही ॲक्च्युली हरियाणावरून आहेत आणि हरियाणामध्ये आमचं सगळं काम आणि बिझनेस असताना देखील आम्ही विचार केला, म्हणजे जे आमचे वडील आणि काका आहेत त्यांनी विचार केला की आपण पुण्यात येऊया आणि पुणेमध्ये काय व्यवसाय चालू करूया. तर आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर सगळ्यांनी ऑटो कॉम्पोनेंट्सचे पार्ट्सचं एक युनिट वडगाव शेरीमध्ये टाकलं होतं. ओके. आणि त्या चालू असताना मग कन्फेक्शनरीमध्ये आम्ही गेलो आणि गणेश कन्फेक्शनरी वर्क्स म्हणून आमचं फर्म होती आणि आम्ही गोळ्या बनवायचे. त्यावेळी गोळ्याचा खूप मोठा बिझनेस आमचा A1 स्वीट्सच्या नावाने तो झाला आणि पूर्ण भारतात ते A1 स्वीट्सच्या नावाने ते गोळ्या आम्ही बनवून विकत असताना काही ब्रदर्स फ्रॉम द फॅमिली डिसाइडेड की आपण कन्स्ट्रक्शनचं कामही देखील चालू करूया. रास्तापेठमध्ये आमचा सगळ्यात पहिला बिल्डिंग आम्ही तिकडं त्रिमूर्ती अपार्टमेंट्स म्हणून. आणि कधीची गोष्ट आहे तरी? वी स्टार्टेड म्हणजे 1981-82 मध्ये ही फर्म आमची जी चालू झाली. आणि चालू करताना मग आम्ही त्याला गोयल गंगा ग्रुपच्या नावाने आम्ही काम चालू केलं. आणि गोयल गंगा ग्रुपच्या नंतर आम्ही सगळे 2008ला म्हणजे सगळे थोडे वेगळे झालो, कारण सेकंड जनरेशन येत गेली आणि सेकंड जनरेशन गेलेत. तर त्यामध्ये सगळ्यांनी डिसाईड केलं की आपला एक फर्म वेगळी उघडूया. आणि 2008मध्ये गोयल गंगा डेव्हलपमेंट्सच्या नावाने मी माझ्या वडिलांनी आम्ही काम पुढचं वाढवलं. ओके. आणि तुम्ही कधी एंटर केलं बिझनेसमध्ये? मी 1999-2000 मध्ये जॉईन झालो. आणि सुरुवातीपासून असं ठरलेलं होतं का की आपल्याला पण आपला फॅमिलीचा बिझनेस पुढे न्यायचा आहे, की तुमचे स्वतःचे काही वेगळे ड्रीम्स होते? 1998-99 मध्ये मी कॉलेजमध्ये असताना एका मुलाला त्या वयात म्हणजे मस्ती करणं, फिरणं आणि कॉमर्समध्ये
एज्युकेशन कम्प्लीट करायचं डिसाईड केल्यानंतर म्हणजे कॉमर्सची मुलं थोडी तरी मस्तीमध्ये त्यांचं लक्ष असताना आम्हाला असं विचार आला आणि माझे जे वडील आहेत आणि आमचे अंकल्स आहेत त्यांनी आम्हाला खूप इन्स्पिरेशन दिला आणि थोडक्यात आमची जी हरियाणवी कॉन्सेप्ट आहे ते यंग एजमध्ये एज्युकेशन करताना कामात शिरलो पाहिजे ही जरा प्रथा आहे. ओके. तर म्हणजे साईड बाय साईड तर ते आम्ही करताना थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही 2-3 तास असं 4 तास ऑफिसला यायला आम्ही चालू झालो. ओके. आणि तसं करून 2 वर्षात 3 वर्षात आम्ही BCom कम्प्लीट केला आणि मग MBA करताना MBAची ॲडमिशन घेतली आणि MBAची ॲडमिशन घेताना आम्हाला असं जाणवलं की प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला खूप जास्त मिळतोय. तर एज्युकेशननी जे आम्हाला मिळतोय त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल नॉलेज मिळत असताना आम्ही ते प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन 1999 मध्ये ते 2000 वी एंटर्ड. अरे वा. अँड आफ्टर दॅट आय नेव्हर लुक बॅक. अँड तेव्हापासून आम्ही रिअल इस्टेटचा मी एकदम हातात घेऊन खूप काही शिकलो. पण रिअल इस्टेटमध्ये असं आहे की दर मिनिटाला काहीतरी नवीन शिकणं मिळतं. तर देर इज नो इनफ लर्निंग इन दिस इंडस्ट्री. आजपर्यंत शिकतच चाललो आहे. अरे वा. आणि तुम्ही ज्यावेळेस एंटर केलं समजा त्यावेळेस तुमचा तो पहिला प्रोजेक्ट कसा होता, त्यावेळेसच्या काय आठवणी होत्या? खूप आठवणी आहेत. आज पण मी तो पहिली बिल्डिंग जे माझ्या हातात किंवा मला जे करायची संधी मिळाली ती कल्याणी नगरमध्ये सिद्धार्थ गंगा टावर्सच्या नावाची ती बिल्डिंग होती. खूप काय चॅलेंजेस बघितले, खूप काय डिझायनिंगमध्ये नवी परिवर्तन आणलं आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये. पहिल्यांदा गोयल गंगानी बाहेरचे म्हणजे मुंबईतनं एक आर्किटेक्ट त्यामध्ये ते डिझायनिंगला आणले, कारण कल्याणनगर ही चांगली एरिया आहे आणि तिथं काहीतरी नवीन करावं, काहीतरी नवीन आणावं. गोयल गंगानी त्या हस्ते आम्ही ते काम चालू केलं. माझी खूप आठवण आहे. ती बिल्डिंग पहिली 12 मजलीची बिल्डिंग आम्ही ती डिझाईन करून 2000ची गोष्ट आहे. 2003ची जी गोष्ट आहे. आणि तेव्हा आम्ही ती बिल्डिंग डिझाईन केली. खूप सुंदर बिल्डिंग आली ती आणि ते बरीच काय आठवणी आणि त्याच्यामध्ये आम्ही बरंच काय शिकलो. बरंच काय लिगल इश्यूज आणि सेल्स इश्यूज, कारण तेजी मंदी तर बघा येत राहतात आणि तेव्हा त्या प्रोजेक्टच्या काळात बरेच काय तेजी आणि मंदी सगळे बघितले आणि मग त्या बघताना कन्स्ट्रक्शन करताना विकलो सुद्धा, बांधली सुद्धा, सगळं काय बघितलं, सगळे एक्सपिरियन्सेस झाले. पण मग असं चॅलेंजिंग मोमेंट कुठला होता आजपर्यंत जर्नीमध्ये की यार या टायमाला मी थोडासा टेन्शनमध्ये होतो किंवा मला याच्यातून खूप काही शिकायला मिळालं असं काही? पहिला प्रोजेक्टमध्ये जर का विचारलं तर आम्ही एक विचार घेतला होता की सर्वे करताना आम्ही बघितलं की सगळे लोक मोठी फ्लॅट करतात. तर आपण फार मोठी फ्लॅट न करता थोडी त्याच्यापेक्षा 100 स्क्वेअर फीट 150 स्क्वेअर फीट कमी करावी. ओके. आणि तो आमचा सर्वे एकदम परफेक्ट झाला आणि ते आम्ही तसं डिझाईन करून कन्स्ट्रक्शन चालू केलं. पण काय झालं की रिअल इस्टेटमध्ये सारखं लँग्वेजेस चेंज होतात, रिक्वायरमेंट्स चेंज होतात, डिमांड्स चेंज होतात. बरोबर. तर ह्या करताना थोडीशी डिमांड चेंज झाली आणि तो चॅलेंज आम्ही बघितलं की ही चॅलेंज तर आली. आता छोटे फ्लॅट लोकांना नको आहे, मोठे फ्लॅट्स हवेत. बरोबर. तर मोठे फ्लॅट्स करताना कसं करणार, मग त्यातनंही आम्ही बाहेर पडलो. काय विचार केला, थोडंसं रिडिझाईन केले, काय जोडी अपार्टमेंट बनवली आणि तसं करून ते विकलं. काय पेंट हाऊसेस काढले. तर ती रिक्वायरमेंट आम्ही म्हणजे भांडून लढून डोकं लावून सगळं ते आम्ही करून करता आले. ह्याच्या पुढे जाताना सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काही ना काही चॅलेंजेस येतात. म्हणजे दररोज हे चॅलेंजिंग फील्ड. गव्हर्नमेंटचे नॉर्म्स चेंज होतात, जसं मी तुम्हाला म्हटलो रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर चेंज होतात. बरेच प्रमाणामध्ये पुण्यात तुम्ही बघितलं तर एवढे सगळे बिल्डर आहेत. मी म्हणतो की पुण्यात बिल्डर म्हणजे दर लोकेशन, दर एरिया आणि प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. बरोबर. पुण्यात असं नाही आहे की 1000 बिल्डर आहे किंवा 1000 प्रोजेक्ट आहे. दर प्रोजेक्टच्या परिसरात तुम्हाला 1 किलोमीटरमध्ये कमीत कमी तुम्हाला 7-8 प्रोजेक्टचं तुम्हाला कॉम्पिटिशन मिळणार. बरोबर. अँड टू ओव्हरकम फ्रॉम देअर with the rising demand and chain of demand,
म्हणजे सगळ्यांची डिमांड्स चेंज होत राहते, काय कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, हे सगळं असताना ते सगळे चॅलेंजेस येतात. आणि जसं मी म्हटलो, गव्हर्नमेंटचे नॉर्म्स काय बदलतात, काय चांगले होतात, काय ॲडिशनल येतात, तर त्या चॅलेंजेस आणि त्या जर्नीमध्ये ते सगळ्या बिल्डरांना इन्क्लुडिंग गोयलगंगाला आम्हाला ते फेस करावं लागतं. बरोबर. आणि फेस करताना असं नाही आहे की कुठं माणूस अडकतो. आय फील की टाइमली तुम्ही सगळं करताना आणि डोळे उघडून काम करताना यू डोंट हॅव टू वरी, यू हॅव टू कीप गोईंग ऑन. त्यानंतर माझा मोठा चॅलेंज आला जेव्हा माझे वडील 2016 देहांत झाले. जेव्हा ते वारले त्यानंतर मला बरेच काय चॅलेंजेस आले. सगळी जबाबदारी तुमच्यावरच पडली असेल. टोटल जबाबदारी माझ्यावर आली. आणि माझ्या जबाबदारीमध्ये अजून एक असं होतं की माझा भाऊ खूप लहान होता, मला त्याच्याकडं बघायचं होतं आणि घर परिवार बघायचं होतं. त्या सगळं एवढा मोठा आमचं ऑफिसमध्ये जे आमची स्टाफ आहेत, जे मेंबर आहेत, ते फार जुने आहेत आणि आम्हाला असं फार कमी लोक आहेत जे ऑफिसमध्ये जे येतात, सोडून जातात. किंवा आमचे गोयलगंगामध्ये ती एक आहे की आम्ही लोकांना बरोबर घेऊन चालतो. बरोबर. कारण त्यांच्यामुळं आम्ही आहे, आमच्यामुळे ते नाहीत, हे आमचं एकदम आम्ही आधीपासून सगळ्यांना सांगतो. तर हे सगळं करताना ते लोकांनी आम्हाला खूप साथ दिला. तोही चॅलेंज बघितला. म्हणजे अपार्ट फ्रॉम माय डॅड पासिंग अवे, ते त्यांचं निधन झाल्यानंतर इमिजिएटली रेरा आली, रेरा नंतर GST आला. हे सगळं बॅक टू बॅक आल्यामुळं आय वॉज फिलिंग अ लॉट ऑफ स्ट्रीम. तर त्या सगळ्यामधून पण आम्ही बाहेर आलो. मग कोविड आला. कोविडनी पण फार शिकवलं. कोविडनी भरपूर शिकवलं. सगळं चेंज झालं. जे परत मंदीच्या काळात किंवा तो एक लहर होती मंदीची आणि जे कोविडची लहर होती, त्यानंतर आम्हाला वाटलं की आता काही फ्लॅट विकले जाणार नाही का, काय होणार आहे. बरोबर. आणि तो पण चेंज झाला. लोकांनी फारच डिमांड वाढवली की आम्हाला मोठी घरं पाहिजे. कारण पॅन्डेमिकमध्ये काय झालं की छोटी घर घेऊन बरीच लोक घरी राहताना, जॉईंट फॅमिली घरी राहताना तो इश्यूज चालू झाले. बरोबर. ते लोकांना जाणवलं आणि लोकांची डिमांड की बाबा मला मोठं फ्लॅट पाहिजे. बरोबर. आणि वर्क फ्रॉम होम पण चालू झालं. वर्क फ्रॉम होम पण चालू झालं. आणि वर्क फ्रॉम होम चालू असताना तर मला असं वाटतंय की चॅलेंजेस येतात आणि चॅलेंजेस आल्याबरोबर आपलं देव आपल्याला सोल्युशन पण देतात. आणि काय चांगलंच होतं, काय वाईट होत नाही. मला वाटतं कधी काय आलं तर ते चांगलंच होतं त्याच्याने. बरोबर. तर अशी हे जर्नी आहे आणि ही जर्नी चालू राहावी. आणि माझं एक नेहमी मी सांगतो सगळ्यांना की तुम्ही एक बघा की जेव्हा आपला ECG करता डॉक्टर, तर त्याच्यामध्ये रेषा वरती खाली असते. ते फ्लॅट झाली तर असं अप्स अँड डाऊन्स होत राहावं, त्याने करून आपल्याला फार शिकायला मिळतो. बरोबर. अशी ती माझी जर्नी हे असं मी सगळ्यांना सांगतो. बरोबर. आता तुम्ही मध्येच रेराचा उल्लेख केला, तर रेरा आल्यापासून रिअल इस्टेटच्या इंडस्ट्रीमध्ये काय काय मेजर चेंजेस झाले? आधी कसं होतं, आता काय काय चेंजेस झालेत, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की रेरा हे खूप चांगलं झालं. हे फार आधी यायचं होतं असं मला वाटतंय. मला वाटतंय की ह्याच्यानी खूप ऑर्गनाइज्ड पूर्ण सेक्टर झालं. येस, इट इज डिफिकल्ट, कारण बरेच काय गोष्टी आम्हाला कंपाईल करायला लागतात. ते कंपायलेशनमध्ये बरेच काय प्रॉब्लेम्स पण होतात. असं नाही की प्रॉब्लेम होत नाही, पण ह्याच्यामुळं आम्हाला रियालिटी चेक मिळतो. ओके. की आपण कुठं चुकतोय का, आपण ऑर्गनाइज्ड आहोत का, आपण आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपलं बिझनेस आपण जे सांभाळतो ते बेस्टच आहेत. बरोबर. पण गव्हर्नमेंटच्या रेरामुळं आपल्याला बरेच काय पॅरामीटर्स त्यांचे पत्ते पाळावं लागतात. तर त्या सगळे सिस्टममध्ये कामं करताना यू बिकम व्हेरी डिसिप्लिन. तर ते डिसिप्लिन चालता चालता देखील आपल्याला बरंच काय शिकायला आणि शिकण्यापेक्षा ऑर्गनाइज्ड व्हायला ही इंडस्ट्री भेटते. बरोबर. म्हणजे माझं बोलण्याचं असं राहील की दिस इज अ गुड प्रोसेस दॅट अ गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड, अँड बिकॉज ऑफ दिस अ लॉट ऑफ चीटिंग, a lot of wrong preaching, a lot of wrong practices will stop. बरोबर. आणि त्यानंतर आता तुम्ही सांगितलं की रेरामुळे खूप चांगल्या गोष्टी झाल्या, समजा की सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज झाल्या. आता जर सपोज त्याच्यानंतर तुम्ही कुठलेही प्रोजेक्ट सिलेक्ट करता, बरोबर, तर ॲज अ डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींना महत्त्व देतात की एखादी साईट चालू करायच्या आधी? रेरा हे 360 डिग्री तुम्हाला कव्हर करते.
सगळ्यात मोठं फायदा रेराचं काय आहे की जसं मी म्हटलो 360 डिग्री कव्हर करताना तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव घेऊनच ते प्रोजेक्ट चालू करावं लागतं, डिझाईन करावं लागतं. प्लॉट बघण्यापासून की म्हणजे आपलं पहिलं कसं होतं की ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट असे की ह्यांनी रेरामुळं ना कस्टमरला खूप फायदा झाला. हो, त्यांना ट्रान्सपरन्सी त्यांना आत्ता असं वाटते की ॲटलिस्ट बिकॉज ऑफ रेरा आम्हाला कोणतरी ऐकण्यासाठी आहे. बरोबर, एक शुअरिटी आली किंवा काय प्रॉब्लेम झाले पुढं मागं सगळं होत राहतो. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये होत नाही, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतात आणि रिअल इस्टेटमध्ये पण होतात. रिअल इस्टेटमध्ये आता लोकांना माहीत पडलं की सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. बरोबर, काय चुकीची डॉक्युमेंट्स किंवा डेटा तुम्ही अपडेट चुकीचं करू शकत नाही. कारण त्यामुळं एका प्रोजेक्टची चुकीची माहिती अपलोड करताना तुम्हाला रेरा ब्लॅकलिस्ट करू शकते ॲज अ डेव्हलपर. ती भीती घेताना तुम्हाला सगळी गोष्टी काळजीपूर्वक करावं लागेल. बरोबर. आणि तर मी म्हटलो की तुमचा प्लॉट विकत घेण्यापासूनच तुम्हाला सगळं बघावं लागतं की तुम्हाला हे प्रोजेक्ट कधी सँक्शन मिळेल, ह्याची परमिशन किती हाईटपर्यंत मिळेल, आजूबाजूचा परिसर काय आहे, तुम्हाला काय काय बघावं लागतं की तुमचा रोडचा आजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, पुढचं काय राहील, पाणीची सोय काय. आणि मग तुमचं डिझाईन हे बिल्डिंग बनवून तुम्हाला आता इथं रॉ मटेरियल किंवा बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तुम्हाला RMC प्लांट आहे का नाही, तुमचे बाकीचे मटेरियल कुठनं येणार कुठनं जाणार. तर ते आता बिकॉज ऑफ रेरा, बिकॉज ऑफ the new generation, because of the internet facilities, now that is becoming better. And रेरामुळं जसं मी म्हटलो ते आम्हालाही काळजीपूर्वक सगळं बघून 360 डिग्री व्ह्यू अँड ऑल डिपार्टमेंट्सचा कन्सिडरेशन घेऊन आणि कस्टमरचा व्ह्यू पॉईंट घेऊन ते सगळं एका प्लॅटफॉर्मवरती आणून शक्य झालं आहे की याच्यामुळं लोकांची, बरेच बिल्डरांची, इंडिव्हिज्युअल कस्टमर्सची, सगळ्यांची प्रोग्रेस आणि कॉन्फिडन्स वाढलाय. बरोबर, कारण ती शुअरिटी आली ना की यार आपला पैसा सेफ आहे, आपल्याला फ्लॅट टाईममध्ये डिलिव्हर होईल. आधी तेवढं काही शुअर नव्हतं. आता तुम्ही कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूचा उल्लेख केला तर मला आता थोडंसं कस्टमरच्या साईडनं विचारायचं आहे की आधी ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं होतं त्यावेळेस लोक पण फ्लॅट्स घेत होते आणि आताही घेतात, पण मग लोकांच्या रिक्वायरमेंट काय काय चेंज झालं आहे? आजकाल लोक कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व देतात घर घेताना? कस्टमरांचं व्ह्यू पॉईंट जर का तुम्ही मला विचारलं तर पुणे एकतर एक खूप सुंदर सिटी असल्यामुळं यू हॅव अ लॉट ऑफ ग्रीनरी, यू हॅव लॉट ऑफ गुड नेचर, यू आर सराउंडेड विथ हिल स्टेशन, यू आर सराउंडेड विथ अ प्रोग्रेसिव्ह गुड इन्फ्रास्ट्रक्चर. मी असं नाही म्हणणार की पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, ऑनलाईन सांगताना जरा चुकीचं वाटेल. सो पुन्हा इज प्रोग्रेसिंग, इट इज डेफिनेटली प्रोग्रेसिंग. तुमचा इंटरनल रोड जे आहेत ते मोठे होत आहेत. तुम्हाला आज एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी आहे. तुम्हाला आज पुण्यात रिंग रोड सँक्शन होऊन त्याची ॲक्विजिशन ऑलमोस्ट 80-90% कंप्लीट झाली. ती रिंग रोड आल्यानंतर जी प्रोग्रेस होईल अख्ख्या पुण्याला, तर ती एक वेगळं चित्र आपल्याला पुण्यात दिसेल. मेट्रो देखील आपल्याला, आपण आतापर्यंत मेट्रो ऐकत होता. मी आज हे पण सांगेल की बरेच पुणेकरांनी जर का मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतला नसेल तर तुम्ही प्लीज आत्ता जावा, तुम्ही बघा. जे आपला सिव्हिल कोर्टाच्या बाहेरचा जो स्टेशन आहे ते मी जेव्हा बघितलं, आय एम प्राऊड पुणेकर टू हॅव सच अ ब्युटिफुल इंटरनॅशनल लेवल मेट्रो स्टेशन. आणि तो मेट्रो स्टेशन बघितल्यानंतर मला पुण्यात अजून कॉन्फिडन्स आला. आपला नवीन एअरपोर्ट एक्सटेन्शन मिळाला, तोही एक्सटेन्शन जे आलं आहे तेही खूप सुंदर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून एक पॉईंट न विसरता आपण ॲड केलं पाहिजे, तो आहे रिव्हर साईड रोड. त्याचंही काम देखील चालू झालं आहे, तोही आपल्या पुण्याला चांगलं कनेक्ट करेल. आताची परिस्थिती डेफिनेटली पुणेकरांची, कस्टमरांना फेस होत आहे की लॉट ऑफ रोड इश्यूज, ट्रॅफिक इश्यूज, तोही देखील सॉल्व्ह होईल. रिक्वायरमेंट फॉर होम म्हटल्यावर एम्युनिटीजचा पार्ट आला, तर मला असं वाटायला लागलं आहे की एखादा प्रोजेक्टमध्ये, एखादा मिनी प्रोजेक्ट किंवा एक 4-5 एकरचा प्रोजेक्ट असेल आणि मुव्हिंग ऑन टू बिग प्रोजेक्ट्स, बेसिक रिक्वायरमेंट सगळ्यांना वाटते की येस वी शुड हॅव अ ओपन स्पेस, कम्युनिटी हॉल, जिम्नेजियम, स्विमिंग पूल. बिकॉज काय झालं आहे की लाईफ, हजबंड वाईफ आता दोघं काम करायला लागले. बरोबर. नवीन जनरेशनमध्ये जे लेडीज ऑफ द हाऊस वाईफ, ते जे टॅगलाईन होता ना ते त्यांना आवडत नाही. वुमेन आर बिकमिंग व्हेरी ऑन्ट्रप्रिनर,
in life, they want to do business in life, they want to work somewhere and not sit at home. सर ते असताना घरी जे त्यांची मुलं आहेत, त्यांची जे चिल्ड्रन्स, दे वॉन्ट टू हॅव सम फॅसिलिटीज. तर ते फॅसिलिटी बघताना आजकाल मला वाटतंय की कस्टमर definitely want some amenities so that their kids want to go in a cosmopolitan crowd. They want to not be indulged only in that one specific community and want to outgrow. कारण तुम्ही बघा पुण्यात एवढे चांगले स्कूल झालेत, म्हणजे SSC सोडून आता सगळ्या प्रकारचे तुमच्या एज्युकेशन डिफरंट टाईप्सचे आले आहेत. म्हणजे CBSE, मग तुमचे IB बोर्ड्स आहेत, केम्ब्रिज बोर्ड्स आहेत. इट इज जस्ट प्रोग्रेसिंग. सो कस्टमरांची रिक्वायरमेंट, इफ यू थिंक फ्रॉम द प्रोजेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, तर त्यांना बेसिक एम्युनिटीज ही तर पाहिजेच पाहिजे. कोविड आल्यानंतर जसं आपण म्हणलो वर्क फ्रॉम होम, तर त्यांना बरेच प्रमाणात लोक आता विचारायला लागले की कॅन वी हॅव अ स्मॉल कम्युनिटी रूम वेअर we can have again in that community hall can we have a separate small conference room or say a working station inside the house, or maybe one floor of full of incubation center or something like that. तर ते हे सगळी रिक्वायरमेंट इज अ व्हेरी डिफरंट रिक्वायरमेंट जे आता आम्हाला जाणवायला लागली. दुसरी रिक्वायरमेंट आउटसाइड द सोसायटी जर का आपण विचारलं तर ते आहे परिसरात स्कूल, कॉलेज, शॉपिंग मॉल. शॉपिंग मॉल एक फेवरेट टाइमपास लोकांचा किंवा एक शॉपिंगचा हे झालाय. ऑल्दो ऑनलाईन शॉपिंग आहे तरी लोकांना शॉपिंग मॉल, म्हणजे आता लोक घरी राहणं प्रिफर करत नाही. बरोबर. नाईट लाईफ खूप लोकांची इम्प्रूव्ह झाली आहे, थोडा माइंडसेट लोकांचे चेंज झाले आहेत आणि लोकांना जिम पाहिजे किंवा एक आउटिंग पाहिजे, रेस्टॉरंट्स पाहिजे, नवीन काहीतरी लोकांना पाहिजे आणि त्या परिसरात पाहिजे. जसं मी म्हटलो एक ट्रॅफिकचा मुवमेंट पण आहे आणि त्याबरोबर लोकांना क्लोज टू युअर होम अँड इनसाइड द होम सगळी जी एम्युनिटीज आहे, सगळी रिक्वायरमेंट्स आजच्या तारखेला लोकांची बदलली आहे आणि नवीन नवीन रिक्वायरमेंट्स येत राहतात. बरोबर. आणि याचबरोबर समजा ॲम्युनिटीज आहेत किंवा लोकेशन आहे, या गोष्टीत आहेत, पण जे प्रोजेक्टचं नाव असतं ते पण मॅटर करतं का? खूप मॅटर करतो. आय वॉज गोइंग टू कव्हर दिस. व्हेरी गुड पॉईंट. आता आम्ही जे जाणवलंय की सगळ्यात पहिले प्रोजेक्टच्या नावावरती एंट्री कस्टमरची होतात. तुम्ही जुन्या काळात बघा, असे आपण एक काही नावं ठेवायची, सिंपल नावं ठेवायची, ते आता लोकांना नको आहेत. काय प्रोजेक्टची नावं अशी टंग ट्विस्टेड असतं जे तुम्हाला सांगता येत नाही तरी लोकांना ते पाहिजे. तर त्या लोकांना काय वाटते की हे नाव इंटरनॅशनल असं काहीतरी इंग्लिश नेम आहे तर हे प्रोजेक्ट भारी असेल. ही रिक्वायरमेंट चांगली आहे, वाय नॉट. म्हणजे एव्हरीबडी वॉन्ट्स, म्हणजे तुम्ही बघा आता नवीन जी मुलं आहेत त्यांना पण छोटी मुलांची नावं भारी वाटते. ते आहे, पण दॅट इज द बेसिक रिक्वायरमेंट टू बिगिन आणि लोकांना ते लागतंच. येस. आता मी तुम्हाला थोडेसे फायनान्शियल क्वेश्चन विचारणार आहे, कारण कसं आहे ना की आजची जी जनरेशन आहे त्यांच्या मनात हे प्रश्न सारखे चालूच असतात. जसं की सगळ्यात पहिला क्वेश्चन की समजा आजच्या घडीला आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी बरेच पर्याय आहेत, जसे की स्टॉक मार्केट आहे, गोल्ड आहे, बाकीचे पण आहेत. मग आजच्या कंडिशनमध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकडे तुम्ही कसं बघता? योगीजी, हे बघा की मी रिअल इस्टेट बॅकग्राऊंड म्हणून आहे, तर लोकांना असं वाटेल की मी रिअल इस्टेट प्रमोट करतोय, बट रिअल इस्टेट खरंच एक रिअल व्हॅल्यू आहे. कारण मी म्हणेल की तुम्ही पुणे जे आहे, पुणे तुम्ही मागं 30 वर्ष बघा, ते 30 वर्षात तुमच्या ज्या लँडची रेटची प्रोग्रेस झाली आहे किंवा त्याचा जे तुम्ही काय रेटमध्ये लोकांनी ॲक्विजिशन केले आणि त्याचा आज काय रेट आहे, आणि फ्लॅटमध्ये जे लोकांनी इन्व्हेस्ट केले होते किंवा जे लोकांनी फ्लॅट घेतले त्यावेळीचे रेट आणि 25 वर्षाच्या अगोदरचे रेट, 20 वर्षाच्या अगोदरचे रेट, ते प्रत्येक 5-5 वर्षाचा जर का तुम्ही कालावधी घेतला तर तुम्हाला स्वतःला हे ॲनालायसिस होतील की आपले रेट रिअल इस्टेटमध्ये मल्टिप्लिकेशन झाले, म्हणजे ॲड नाही झाले, मल्टिप्लाय झाले. आणि पुन्हा हे रिअल इस्टेटमध्ये डेफिनेटली प्रोग्रेस कधीही थांबणार नाही, कधी थांबली नाही आणि कधी थांबणार पण नाही. बरोबर. भारतात एवढ्या वेळी आपल्याला
तेजी मंदी आली. मंदीच्या काळामध्ये पण बरेच मोठी सिटीज, मेट्रोपॉलिटन सिटीज पण आय टीमुळं किंवा दुसरं काय कारणामुळं अप्स अँड डाऊन झाले. पुण्याला तुम्ही बघा, आय टी कधी पळून नाही गेले. बरोबर. आय टी होते, थोडे कंपनीज इकडं तिकडं त्यांचे शिफ्ट होतात, हे होतात. तर रिअल इस्टेटमध्ये पुण्यात तुम्हाला कधीही डाऊनफॉल दिसणार नाही. तुम्हाला नेहमी प्रोग्रेसिव्ह आउटकम मिळेल. त्याचा रिटर्नवर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मल्टिप्लायच होणार, ॲड नाही होणार, मल्टिप्लाय होणार. हे मी खात्री देतो, कारण मी तुम्हाला मागं 30 वर्षापासून जे सांगितलं तुम्ही ते स्वतः स्टडी करा, तुम्हाला हे माहीत पडेल. त्याचं दुसरं कारण अजून आहे की वाय पुणे इज बिकॉज पुण्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची तुम्हाला संधी मिळते. ते आहे, तुम्हाला आय टीमध्ये काय काम करायचं असेल, आय टीमध्ये तुमचं हे आहे. रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये तुम्हाला काय करायचं, तिकडं तुम्हाला प्रोग्रेस, आणि तिथं पण नेव्हर एंडिंग हे आहे. एज्युकेशन कोणाला करायचं असेल, कोणाचा एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट आहे, तर पुन्हा आज पण ओपन आहे. बरोबर. दरवर्षी कमीत कमी व्हॉट आय हॅव ऑब्झर्व की 6 ते 7 नवीन स्कूल्स चालू होतात, आणि आज पण देखील ॲडमिशनच्या सगळ्या ठिकाणी म्हणजे कट टू कट आहेत. कोणी असं हे नाही आहे कुठली शाळा की इथे ॲडमिशन होत नाही. हे मूव्ह ऑन केलं तर वेअर हाऊसिंगमध्ये, लॉजिस्टिकमध्ये तुम्ही बघितलं तर लॉजिस्टिक इज जस्ट प्रोग्रेसिंग. चाकण आणि त्या बाजूला तुम्ही गेले, साऊथ पुण्याला तुम्ही गेले, तर ऑलरेडी एवढं सगळं वेअर हाऊसिंगचा डिमांड आहे, त्याची काय नेव्हर एंडिंग डिमांड ती राहणार आहे. कारण लोकांना आता हे पण जाणवलं आहे की वेअर हाऊसिंग इज द न्यू इन थिंग. ॲमेझॉन बघा तुम्ही, बाकीचे जे कंपनीज आहेत त्यांना बघा, दे आर नाव गेटिंग इन टू सिटीज. म्हणजे त्यांना छोटे छोटे मिनी वेअर हाऊसेस सिटीमध्ये यायचे, म्हणजे त्यांचा सप्लाय इझी होईल. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये मी तुम्हाला सांगितलं, रेसिडेन्शियल आणि कमर्शियलचा मागं 10 वर्ष झाले, देर इज नो डाऊनफॉल, देर इज ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड. आणि आज पण कुठला प्रोजेक्ट असा नाही आहे की तो विकण्याचा बिल्डरांना काय प्रॉब्लेम येतो, अनलेस देर इज सम रॉंग डिझाईन ऑर समथिंग. सो रिअल इस्टेटमध्ये मी असं म्हणेल की पुणे ह्या शहरात इन्व्हेस्टमेंट केला तर तुमचं इन्व्हेस्टमेंट चुकीचं जाणार नाही. पुढचे 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष पुणे विल सी अ लॉट ऑफ प्रोग्रेस. ऑफकोर्स दे विल बी अ स्मॉल करेक्शन हिअर अँड देअर, बट दॅट अप्स अँड डाऊन विल नॉट बी अ लॉस. बरोबर. दॅट विल कवर युअर लॉस. म्हणजे ते काही मागं तुम्ही आले जरी तर ते तुम्हाला पुढं फार त्यात डबल स्पीडमध्ये तुम्हाला रिटर्न मिळेल, अशी माझी मन राहील. ओके. पण मग आणखी एक प्रश्न लोकांच्या मनात सतत येत असतो की यार मी स्वतःचं घर घेतलं पाहिजे का मी रेंटवरती राहिलं पाहिजे, यावरती तुम्ही काय सांगाल? आय विल से दॅट सगळ्यांनी स्वतःचं घर घ्यावं. गव्हर्नमेंटसुद्धा प्रमोट करते, प्रधानमंत्री आवास योजना काढली याच कारणामुळे की लोकांचं स्वतःचं घर व्हावं. आपण जे रेंट भरतो त्या रेंटच्या जवळपास लोकांना जर का त्याची EMI आली आणि ते EMI भरून स्वतःचं घर होऊ शकतो, तर माणसांनी स्वतःचं घर का न घ्यावे असं मला वाटते. तर मी आय ऑलवेज एनकरेज दॅट वी शुड बाय युअर ओन होम, बिकॉज सगळ्या टाईपचे सगळ्या एरियामध्ये घरं मिळतात. छोटी घरं, मोठी घरं, लक्झरियस होम, एक्सपेन्सिव्ह, काय अफोर्डेबल, सगळ्या टाईप्सचे तुम्हाला अवेलेबिलिटी पुण्यामध्ये आहे. तर वाय शुड यू नॉट बाय अँड वाय शुड यू रेंट. ते मला असं राहील की तुम्ही स्वतःचं घर घ्यावं. ओके, ही तुमची फायनल ॲडवाईस असेल. येस. आणि ज्यावेळेस समजा आता इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने जर मी बघायला गेलो की समजा आता माझं घर आहे किंवा माझं सपोज पुण्याच्या बाकीच्या सिटीजमध्ये घर आहे, जसं की नाशिक, औरंगाबाद, तिकडे मी घर वगैरे आहे, पण मला इन्व्हेस्टमेंट करायची पुण्यामध्ये, तर मग तुम्ही काय ॲडवाईस कराल की समजा मी कमर्शियलकडे गेलो पाहिजे की रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये गेलो पाहिजे? मला असं वाटतं की ते इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट लोकांची असते आणि एक इन्व्हेस्टमेंट दोन्ही ठिकाणी चांगलेच आहे. रेसिडेन्शियल घेतलं तरी चांगलं आहे. रेसिडेन्शियलला तुम्हाला जे आउटकम आहे त्याची जी प्रोजेक्ट लोक आता तुम्ही बघितलं तर जे आउटस्कर्ट्समध्ये 23 गावात लोकांनी जे प्रोजेक्ट्स चालू केलेत त्याचा रेट आज कमी आहे आणि त्याचे रेट पुढं जाऊन खूप महाग होणारच, कारण ॲज अँड वेन द प्रोजेक्टला प्रोग्रेस होते, इन्फ्रास्ट्रक्चर अजून डेव्हलप होते, तर त्याला डेफिनेटली रेट जास्त मिळतो. तर इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी किती माणसाची आहे आणि त्याला काय जास्त इंटरेस्ट आहे, कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल, त्या दोन्हीमध्ये
लोकांना डेफिनेटली रिटर्न्स चांगलंच आहे. कमर्शियलमध्ये थोडं पर्सेंटेज ऑफ रिटर्न इज मोर देन रेसिडेन्शियल, बट रेसिडेन्शियल इज कंटिन्युअस. म्हणजे तुमचा फ्लॅट घेतला तर तुम्हाला रेंटवरती जर का चढवायचं असेल तर ते इझी जातो. बरोबर. देर इज नॉट अ लॉट ऑफ एफर्ट्स टू पुट इट ऑन रेंट. म्हणजे आज रिक्वायरमेंट त्याची पण काय आहे, कारण आय टीमध्ये काम करणारी बाहेरून एवढी लोक येतात. बरोबर. स्टुडंट्स आहेत एज्युकेशनसाठी. तुम्ही बघा की वी आर कॉल्ड ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट, अँड ते ऑक्सफर्ड ऑफ ईस्टमध्ये ते एवढी सगळी चांगली युनिव्हर्सिटीज आणि चांगल्या एज्युकेशन पॅटर्न असताना लोक बाहेरून त्यांच्या मुलांना पुण्यात पाठवतात. तर ती लोक घर घेतात. लोक आता लग्नानंतर डोंट प्रिफर, इट इज अ हार्ड फॅक्ट टू बिलीव्ह, बट लोक तेही सेपरेट होतात. आणि काही गोष्टी असतात तर ते म्हणतात की पहिला आपण सेपरेट राहून बघूया थोडी वर्ष किंवा काही महिने आपण रेंटवरती राहू आणि मग घर घेऊ. तर रेंटवर चढवणं अवघड नाही आहे, रिटर्न्स अवघड नाही आहे. सो इट इज ऑन बोथ द सेक्टर. एक कमर्शियल अँगलनी जरी तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला रिटर्न आहेत, आणि रेसिडेन्शियलमध्ये पण तुम्हाला रिटर्न. बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस रिअल इस्टेटचे आपण बोलतो समजा, त्याच्याबद्दल डिस्कस करतो, त्यावेळेस पुण्याचं नाव तर येतच, पण मग मुंबईचं नाव पण येतं. मग या दोघांमध्ये तुम्ही कसं कम्पेअर कराल तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, की काय दोघांची कंडिशन आहे? मुंबई हे मोठा हाती आहे आणि पुणे एक छोटा हाती आहे. बरोबर. मुंबई इज लार्ज, आणि त्याचे जर का तो लार्ज असेल तर त्याचा रेट पण तसा आहे. मुंबईत घर घेणं म्हणजे यू शूड हॅव डीप पॉकेट्स, बिकॉज तुमचं घर कुठल्याही भागात तुम्ही घेतलं तर तुम्हाला 1 बेडरूम 2 चांगल्या एरियामध्ये घेतलं तर 2 कोटीच्या पुढं तुम्हाला जाईल. बरोबर. तोच 2 कोटीमध्ये तुम्ही पुण्यात 3 बेडरूम किंवा 3.5 बेडरूमचे जे कॉन्सेप्ट आली आहे ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर. सो डेफिनेटली बॉम्बे विल अपस्केल, त्यांचं रेट जास्तच राहणार आहे. पुण्याचं रेट जे आहे, म्हणजे मी कम्पॅरिझन दिलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला 2 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल मुंबईत, तर मुंबईत तुम्हाला 1 बेडरूमच्या काही अशा प्रमाणात किंवा 1 स्क्वेअर फुटेज मिळेल, तर त्या अमाऊंटमध्ये तुम्हाला पुण्यात ×3 किंवा ×2 द एरिया तुम्हाला मिळेल. बरोबर. आता एक प्रश्न समजा माझ्या मनात येतो की आता मुंबईला जागेची फार कमतरता आहे, बरोबर, तरी पण तिथं खूप मोठ्या टाउनशिप आहे किंवा बिल्डिंग ज्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. पुण्यामध्ये आहे जागा भरपूर, पण मग इथं एवढ्या मोठ्या टाउनशिप्स किंवा एवढ्या हाय लेवलच्या बिल्डिंग्स का तयार नाही होत? पुण्यात चालू आहे. हे लोकांचं मिथ आहे की मुंबईमध्येच फक्त मोठे टाउनशिप आहेत किंवा मोठं डेव्हलपमेंट चालू आहे. बॉम्बे अँड पुणे फ्रॉम पॉईंट ऑफ बिल्डिंग डेव्हलपमेंट किंवा बिल्डिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंगची जी ब्युटी आहे आर्किटेक्चरली, ते सगळं इन कम्पॅरिझन वी आर ॲट पार. पुणे जे आहे, तुम्ही बघा एवढे सगळे कॉर्पोरेट्स पुण्याला येतात, तर ते कॉर्पोरेट्स कुठून येतात? म्हणजे ते मुंबईवरून येतात, बँगलोरवरून येतात, सगळे पुण्याला काय येतात? कारण त्यांना दिसतंय की इकडं पण आपण मोठे प्रोजेक्ट करू शकतात. इनफॅक्ट आय वुड से इट इज अदर वे राऊंड. पुण्यात तुम्हाला मोठे टाउनशिप 50 एकर 100 एकरमध्ये करता येतं, ते मुंबईत फार आउटस्कट्समध्ये जावं लागेल करायला. सिटी लिमिटमध्ये जे टॉल बिल्डिंग्स आहेत तशी आपल्या पुण्यात पण वी आर सीइंग, अँड यू विल सी इन कमिंग फ्युचर तुम्हाला सगळे मोठे प्रोजेक्ट आणि टॉल टावर्स पुण्यातही दिसेल. आणि पुणे आहे, ऑलरेडी आहेत बऱ्याच ठिकाणी, आणि अजून तुम्हाला दिसायला आता चालू होईल. ओके. आणि पुण्यातले असे कुठले एरियाज आहेत समजा की जिथं मी जर इन्व्हेस्टमेंट केली तर मला फ्युचरमध्ये आणखी चांगले रिटर्न्स मिळतील? ऑल 8 डिरेक्शन्स. ओके. पुणे 8 डिरेक्शनमध्ये ग्रो होत आहे. पुणे फक्त नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट नाही, मी म्हणेल पुणे इज ग्रोईंग इन 8 डिरेक्शन्स. आणि सगळ्या 8 डिरेक्शनमध्ये त्याची ग्रोथ का होतीये तेही आता मी तुम्हाला सांगतो. वी आर लकी, जॉग्राफिकली आपण पुण्या सेंटरमध्ये आहोत. आपल्या ईस्टला तुम्ही बघा तर वाघोली, चरोली, धानोरी ती एरिया प्रोग्रेस का होते? कारण नगर रोड तिकडनं बरोबर आपल्याला आहे, आणि नगरवरून लोक, नगर, संभाजीनगर, जळगाव पर्यंत ते लोक आपल्याकडं सिटीमध्ये पुण्यात येतात. मग तुम्ही साऊथ ईस्टला बघितलं तर तुमच्या सोलापूर जे सिटी आहे तिकडनं लोक भरपूर येतात, तिकडनं लोक इन्व्हेस्टमेंटला येतात, बिझनेस करायला येतात. तुम्ही साऊथला बघितलं तर आंबेगाव, कोथरूड, आंबेगाव, आपला कोंडवा, तुमचा NIBM, आणि त्या परिसरात तुम्ही बघितलं तर एकतर इंटरनॅशनल एअरपोर्ट तिकडं येण्याची चान्सेस आहेत, आणि दुसरं कोल्हापूर. तर कोल्हापूरहून येणारी लोक जे आहे दे आर बाईंग होम, दे आर पुटिंग इन टू रिअल इस्टेट, दे आर स्टार्टिंग द बिझनेस, म्हणजे ते त्या भागात. तर इकडनं नगर झाला, सोलापूर झाला, कोल्हापूर झाला, बरोबर, आणि वेस्टला
तर आपला मुंबई आहे, तर मुंबईची लोक, खारघरची, पनवेलची, दीज पीपल वॉन्ट टू कम अँड दे वॉन्ट टू बाय होम इन दिस ब्युटिफुल टाउनशिप्स दॅट. आपल्या पुण्याला तुम्ही बघा, बाहेरच्या परिसरात खूप मोठे टाउनशिप आहेत, चांगले टाउनशिप आहेत, जिकडं तुम्हाला रेसिडेन्शियल, कमर्शियल सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसेल. आणि नॉर्थवरून म्हटलं तर नॉर्थवरून तुम्हाला नाशिक आहे. बरोबर. तर आपण वी आर लकी टू बी सेंट्रली लोकेटेड वेअर ऑल दीज सिटीज पासून लोक येऊन पुण्याला प्रिफर करतात. बरोबर. तसं म्हणायला गेलं तर माझं कॅल्क्युलेशन रॉंग सुद्धा असेल, पण सोलापूरहून माणूस डायरेक्ट बॉम्बेला जाऊन कदाचित काम करणार नाही. वन स्टेप ॲट अ टाइम. बरोबर. तो कदाचित पुण्याला येईल, पुण्यात थोडं काम करेल, म्हणजे मग सगळीकडे नाशिक, जळगाव कुठलेही असू दे, ते आधी पुण्यात येतात, मग नंतर मुंबईचा विचार करतात. सो इन्व्हेस्टमेंट इन पुणा इज गुड एव्हरीवेअर. बरोबर. तुम्हाला जिकडं तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पुणा विल गिव्ह यू रिटर्न फ्रॉम एव्हरीवेअर. ओके. आणि सध्या तुमचे प्रोजेक्ट कुठे कुठे चालू आहेत? गोयल-गंगानी आमचं स्टडी नेहमी असते की वी शुड बी ऑल ओव्हर पुणा. आमचे आता प्रोजेक्ट नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट सगळ्या ठिकाणी चालू आहे. आणि एरिया वाईज म्हटलं तर आता सध्याला तातोडेला आहे, वाकडला आहे, मग आमचा खराडी आहे, वाघोली आहे, NIBM आहे, पिसोली आहे, उंडरी आहे, आंबेगावला आम्ही एक चालू करतो आहे, वानोरी एरियामध्ये चालू करतो आहे. आणि असे आहेत. आणि खूप प्रोग्रेसिव्हली आम्ही अजून नवीन टार्गेट करतो आहे की ज्या एरिया, पुण्यातल्या ज्या एरियामध्ये आता आपला प्रोजेक्ट आधीपासून नाही आहे, तिथं पण आपण घुसून आपला एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट तिकडं करावा, हे आमचं आता डिसिजन आम्ही घेतलं आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की आता तुम्ही स्टार्ट केलं आहे, पण मग कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे. बरोबर. आता मी ॲज अ कस्टमर आहे, आता मला एखादा फ्लॅट बाय करायचा आहे, तर मी तुमच्याकडून का केलं पाहिजे? म्हणजे तुमची काय अशी USP आहे? गोयल-गंगाची एक तर लेगसी आहे. गोयल-गंगामध्ये फ्लॅट घेणारा माणूस कधी त्यांना एक विश्वास आहे की गोयल-गंगाचा प्रोजेक्टमध्ये आपल्याला फ्लॅट मिळेल. आणि फ्लॅट मिळण्यापेक्षा की आम्ही सारखं काय ना काय इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न पूर्ण करतो की त्याची क्वालिटी असावी, किंवा त्याचा एम्युनिटीज असावी, किंवा त्याचा डिझाईन असावं. हे आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की काय ना काय इम्प्रूव्हाइज करून एक लेगसी आणि एक जे विश्वास लोकांचा आहे, ते विश्वास आजपर्यंत तोडला नाही तर याच्या पुढं पण तोडायचं नाही, म्हणून ते लेगसीचं आपण प्रथा जी आहे ते चालू ठेवताना आम्ही ते कम्प्लीट करतो. आणि म्हणून लोक गोयल-गंगामध्ये इन्व्हेस्ट करताना म्हणजे विचार बिंदास करतात समजा. येस. आणखी जर समजा आता नवीन जनरेशन आहे की ज्यांना समजा रिअल इस्टेटमध्ये यायचं आहे, बऱ्याच लोकांची स्वप्न असतात, आता ऑलरेडी एस्टॅब्लिश प्लेयर तर आहेत, पण माझा एखादा नवीन माणूस असेल तर त्याला तुम्ही काय ॲडवाईस कराल? पुण्यात काम करायला रिअल इस्टेट, पुण्यातच काय कुठेही समजा कोणालाही रिअल इस्टेटमध्ये उतरताना ते यू हॅव टू बी व्हेरी शुअर की तुमचा स्टडी पहिल्यांदा तुम्ही करा, तुमचं रिसर्च घ्या की व्हॉट इज द नीड ऑफ द कस्टमर. ओके. आणि माझं असं म्हणणं राहील की डोंट गो ऑन द एक्सेल शीट. एक्सेल शीटवरती सगळं एकदम खूप सुंदर पिक्चर दिसतं, पण कधी कधी जसं दिसतं तसं नसतं. तर तसं तो प्रकार आहे. यू डू युअर ओन स्टडी, यू डू युअर ओन कॅल्क्युलेशन. तुमचा रिसर्च स्वतःचा असायला पाहिजे आणि वेळेवर चालू करून वेळेवर संपवावं, हे मी तरी शिकलो आहे आणि माझी ॲडवाईस सगळ्यांना राहील. येस. अनुजी, आता मला एक शेवटचा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की समजा इतके वर्ष झाले तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करताय, तुम्ही खूप जवळून ही इंडस्ट्री बघितलेली आहे, तर याच्या फ्युचरबद्दल तुम्हाला काय वाटतं की पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात रिअल इस्टेटमध्ये काय असेल नेमकं? जर का इन्फ्रास्ट्रक्चरनी साथ दिलं तर मला असं वाटतं की पुण्या अजून ग्रो करण्याची कॅपॅसिटी आहे, कारण भरपूर लँड बँक अवेलेबल आहे आणि वी सी के कॉम्पिटिशन पण तेवढाच राहणार आहे. बरेच काय कॉम्पिटिशनमध्ये बिल्डर्स आहेत, कॉर्पोरेट्स येत आहेत. तर कॉम्पिटिशन असताना पण आणि इन्फ्रास्ट्रक्चरनी साथ दिलं तर मला असं वाटते की पुणे शुड बी व्हेरी व्हेरी प्रोग्रेसिव्ह आणि एखादी सगळ्यात इंडियाची सगळ्यात सुंदर सिटी होण्याची अजून म्हणजे रेटिंग जे तुम्ही म्हणाल तर रेटिंग वी विल गो ऑन अ हायर रेटिंग इन इंडिया.
आता पण मी जसं म्हणालो सगळ्या सेक्टरमध्ये प्रोग्रेस आहे आणि ते थांबत नाही आहे. ते नक्कीच पुढे जाणार आणि प्रोग्रेस इफ यू सी दॅट वी विल नॉट हॅव एनी डाऊनफॉल or any stop to the development, to the current development for next 5 years at least is what I believe. आणि म्हणून लोकांनी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हेच मला पण वाटतं. कारण कसं आहे की आज प्राइसेस आपण बघतो तर ते हाय जात आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकाने केलं पाहिजे. ओके, येस. तर थँक्यू सो मच अनुजजी इथं आल्याबद्दल. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, कारण आज पहिल्यांदा इतकी मोठी व्यक्ती आपल्या शोवरती आले. थँक्यू सो मच. थँक्यू योगेशजी, थँक्यू सो मच. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजच्या पॉडकास्टबद्दलचा? खूपच अमेझिंग. मला असं जायचं वाटत नाही कारण आय एन्जॉयड सो मच. तर आय वुड रिक्वेस्ट दॅट यू कॉल मी अगेन. हे आपण अशी गप्पा मारत राहू, ते आमचंही रियालिटी चेक होतो. बरोबर. आणि यातून कसं कस्टमरला पण बरेच इन्साइट्स मिळतात ना की काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. कारण तुम्ही असं नाही की तुम्ही फक्त ॲडवाईस देतात. आता इंटरनेटवरती कसं असतं की बरेच लोक फक्त ॲडवाईस देतात की हे असं करा तसं करा. तुम्ही स्वतः एवढे इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमची ॲडवाईस ही खरंच कामाचीच असेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.